नागपूर महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या पथकानं हुडकेश्वर भागातील पुरात अडकलेल्या नागरिकांना वाचवलंच, शिवाय त्यांना त्यांच्या नातेवाईकांच्या घरी सुखरूप पोहोचवलं। त्यामुळे पीडित कुटुंबाला या कठीण काळात अग्निशमन विभागाच्या मदतीचा मोठा हात मिळाला। त्यामुळे पीडित कुटुंबाने अग्निशमन दलाच्या पथकाचे आभार मानले। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे यांनी। नागपूरच्या हुडकेश्वर भागामधनं बचाव पथकानं ज्या नागरिकांना सुरक्षित बाहेर काढलं त्यांना त्यांच्या मित्रांच्या घरी, नातेवाईकांच्या घरी देखील नागपूर महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाकडनं सोडून दिलं जातं। आपण बघू शकतो की जाधव कुटुंबीय आहे जे हुडकेश्वर भागामध्ये अडकलेलं होतं। मागच्या साधारण 8 तासापासून ते त्यांच्या घरी अडकलेलं होतं। बचाव पथकाने त्यांना रेस्क्यू केलेलं आहे आणि आता त्यांना त्यांच्या मित्राकडे सोडलं जात आहे। ताई, रात्रीला जेव्हा पूर आला तेव्हा तुम्हाला असं वाटलं नाही का अडकण म्हणून तुम्ही तिथे? वाटत होतं, पण पर्याय नव्हता। रात्रीच्या वेळेस कुठे जायचं, काय जायचं। आम्ही 3 महिने चालले आताच राहायला आलो। आम्हाला एवढं अनुभव नव्हतं, माहिती होतं इथे पाणी येते म्हणून, पूर येते म्हणून, पण आम्हाला तेवढं काही भीती नव्हती वाटत। पण जसं जसं पाणीचा प्रवाह वाढायला लागला तसंच मग आम्ही घाबरायला लागलो। मग झोपेतून उठलो लवकर आणि मग ते बावणे काका जे आहे त्यांना सगळं हे माहिती होतं प्रोसिजर। मग त्यांनी आम्हाला सांगितलं की मी फोन करते, तुम्ही घाबरू नका, फोन करते मी, घाबरू नका। मग त्यांनी आम्हाला सतत फोन करत राहिले की काय, कुठपर्यंत पाऊस आला, कुठपर्यंत पाणी आलं, घरात घुसलं की काय, असं वगैरे। मग आम्ही त्यांना सांगत गेलो। मग सकाळी त्यांना मी म्हटलं आता आम्हाला घराच्या बाहेर निघायचं म्हटलं। मग त्यांनी त्या लोकांना फोन केला, बोटवाल्यांना। तर मग त्यांनी बोट पाठवली सकाळी। मग 8 वाजता निघालो दादा आपण। भीती वाटत होतं। रात्र कशी गेली तुमची? रात्री जागरण मध्ये गेली आमची। तर जाधव कुटुंबीय आहे, जाधव कुटुंबीय देखील या हुडकेश्वर भागामध्ये अडकलेलं होतं। या भागामध्ये साधारण आता 10 नागरिकांना सुरक्षित बाहेर काढलेलं आहे। त्यांना देखील सुरक्षित स्थळी पोहोचवण्यात आलेलं आहे आणि आता जाधव कुटुंबियाला देखील त्यांच्या मित्रांच्या घरी नरसाळा भागामध्ये सोडून दिलं जात आहे। कॅमेरामॅन मिथुन आत्मनेसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर। तर नागपूर